आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जंतर मंतरवरील पोलीस अत्याचाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक जत बंद पाळून तीव्र निषेध। नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी 23 जुलै राज्यव्यापी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। या बंदला राज्यातील विविध भागात जोरदार पाठिंबा मिळाला असून वंचितच्या कार्यकर्त्यांनी जत शहरात रस्त्यावर उतरून पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थी संघटनांकडून पेपर फुटी आणि शैक्षणिक मुद्द्यांवर शांततापूर्ण मार्गाने निदर्शने सुरू होती। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला। या कारवाईत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले। विद्यार्थ्यांवरील या पोलीस अत्याचाराचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत। विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार केला। देशात शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। केंद्रातील सरकारची ही दडपशाही सहन केली जाणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी सर्व समविचारी पक्ष, संघटना व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते। वंचित बहुजन आघाडीच्या या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जत शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शवला। जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। वंचित बहुजन आघाडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे जंतर मंतरवरील आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर मोठे बळ मिळाले असून विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधातील हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। या आंदोलनात बाबासाहेब कांबळे, राहुल चंदनशिवे, श्रीकांत हुवाळे सर, अनिल पवार, जनार्दन बिराजदार, पांडुरंग जगधने, शांतीलाल कांबळे, महेश साबळे, लाला वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत। काल परवाशी 20 तारखेला जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती या ठिकाणी काही घटना झालेल्या आहे। विद्यार्थ्यांवरती जे अनाशुनकारण मारहाण केले, हे सरकारने तुम्हाला सांगतो हे चुकीचं काम केलेले आहेत। त्यांनी काय काट्या घेऊन, दगडे घेऊन, तलवारी घेऊन, काय पिस्तुले घेऊन काय अतिरेकी नव्हती विद्यार्थी। हे आमच्या मागणीसाठी, त्यांच्या स्वतःच्या मागणीसाठी नेटचे पेपर फुटल्या प्रकरणी त्यांनी काहीतरी विचारात सरकारने घेतील या उद्देशाने त्यांनी जंतर मंतरवरती सर्वजण एकत्र होत असताना काही समाजकंटकांनी आणि पोलिसांनी व केंद्र सरकारने त्याच्यावरती हमला केलेत। ह्याच्यामुळे आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये व ऑल इंडियामध्ये तुम्हाला सांगतो की हे असं प्रकरण कधी होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जे बंदचे हाक पुकारले होते त्याच्याबद्दल आम्ही जतमध्ये पूर्ण आम्ही 100% बंद करून सहकार्य केल्याबद्दल आणि माझा कमिटी पण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन करतो आणि झालेल्या प्रकरणाबद्दल जाहीर निषेध करतो।